नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण सुरक्षा रक्षक या पदांची भरती निघालेली आहे। तर या जाहिराती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर महाराष्ट्र सुरक्षा मंडळ अंतर्गत नागपूर विभागासाठी ही भरती निघालेली आहे। तर यामध्ये एकूण 317 जागांचा समावेश असणार आहे। तर आता आपण पाहणार आहोत ही भरती कोणत्या ठिकाणांसाठी होणार आहे, कोणते विद्यार्थी अर्ज या ठिकाणी भरू शकतात, तुमची नियुक्ती या ठिकाणी कशा प्रकारे केल्या जाते, तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। बघा मित्रांनो, नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांची लक्षात ठेवायचं, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्याकरिता, ठीक आहे, लक्षात ठेवायचं, या जिल्ह्याकरिता तुम्हाला अर्ज भरता येणार आहे। म्हणजे याचा अर्थ असा नाही की तू फक्त या 4 जिल्ह्यातच विद्यार्थी अर्ज भरू शकतात, तो कोणताही विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतो महाराष्ट्रातला। पण जेव्हा तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे तर या 4 जिल्ह्यामध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे नोकरी करण्याची। लक्षात ठेवायचं, या 4 जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठेही जॉब लागू शकतो, कुठेही तुम्हाला संधी मिळू शकते, ठीक आहे। अर्ज तुम्हाला हा ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 28 मे, ठीक आहे। 28 मे सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी करू शकता। तर याची वयोमर्यादा असणार आहे 18 ते 35 वर्षापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना। लक्षात ठेवायचं, 18 ते 35 वर्षापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना वयोमर्यादा राहणार आहे। आणि जी पात्रता मागितली आहे 12वी पास, 12वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसियल असणे पण गरजेचं राहणार आहे, ठीक आहे। महाराष्ट्र डोमेसियल आवश्यक आहे, 12वी पास आणि महाराष्ट्राचं डोमेसियल। वयोमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत असणार आहे। जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल, 12वी पास असाल, तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। आणि त्यामध्ये तुम्हाला उंची पण मागितली आहे, किमान 165 सेंटीमीटर पुरुषाला आणि महिलाला 158 सेंटीमीटर। वजन 50 किलोग्रॅम असणे गरजेचं पुरुषाचं, महिलांचं 45 किलोग्रॅम। आणि चेस्ट मागितले 79 फुगून 84 मीटर, ठीक आहे। हे शैक्षणिक पात्रता या ठिकाणी राहणार आहे। तर या ठिकाणी बघा, मैदानी चाचणी एकूण 100 गुणाची असेल व मैदानी चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे। म्हणजे त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार केल्या जाणार आहे। तर तुमचं फिजिकल बघा कशा प्रकारचं होणार आहे। तर पुरुष उमेदवाराला 1600 मीटर, महिलाला 800 मीटर 40 गुण, पुरुष उमेदवाराला 100 मीटर, महिलाला 100 मीटर 30 गुण आणि गोळाफेक असणार आहे 7.260 किलो वजनाचा आणि महिलांसाठी असणार आहे 4 किलो वजनाचा, याला पण 30 गुण असणार आहे, ठीक आहे। या ठिकाणी टीप दिलेली हे व्यवस्थित वाचून घ्यायची। 1600 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेल्या कालावधीनुसार गुण मिळतील, ठीक आहे। म्हणजे टायमिंग नुसार तुम्हाला या ठिकाणी मार्क्स दिल्या जाणार आहे। तसंच या ठिकाणी बघा, सुरक्षा रक्षकाच्या नोंदणी प्रक्रियेत खालील विशेष अर्हता प्राप्त उमेदवारांना गुण या ठिकाणी दिल्या जाणार आहे। त्यामध्ये MSCIT सर्टिफिकेट 4 गुण, NCC अ ब क त्यानुसार गुण दिल्या जाणार आहे, ठीक आहे। या ठिकाणी तुम्हाला अर्ज पदाने एक्झाम शुल्क पण भरावे लागणार आहे। 100 रुपये ओपन कॅटेगरीला आणि 75 रुपये मागास वर्गीयांना। आणि जे सुरक्षा रक्षक आहे त्यांना 58 वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी राहणार आहे। तर तुमची नियुक्ती झाल्यानंतर तुम्ही 58 वर्षापर्यंत या ठिकाणी ड्युटी करू शकता। सदर समुच्चय तयार करणे ही थेट भरती नाही, लक्षात ठेवायचं, अगोदर तुमच्याकडून फॉर्म भरून घेतला जाणार आहे। त्यामुळे समुच्चयासाठी पात्र उमेदवारांना नोकरीची हमी देता येणार नाही। मात्र ज्याप्रमाणे आस्थापनाकडून मागणी उपलब्ध होईल त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी जॉब केल्या जाणार आहे। म्हणजे बघा, या ठिकाणी नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा कामासाठी वितरित केल्या जाईल। म्हणजे या 4 जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी करता येणार आहे। या 4 जिल्ह्यामध्ये तुमची नियुक्ती या ठिकाणी होऊ शकते। त्यांनी अगोदर सुरक्षा रक्षकाची नोंदणी केलेली आहे त्यांना पण या ठिकाणी नव्याने नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर तुमची नियुक्ती या ठिकाणी पोलीस भरतीप्रमाणेच होणार आहे आणि पात्रता पण पोलीस भरती सारखीच या ठिकाणी दिलेली आहे जवळपास, ठीक आहे। तर 317 जागेसाठी या ठिकाणी भरती होणार आहे सुरक्षा रक्षकाची आणि यामध्ये महाराष्ट्रातले कोणताही विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतो। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे। तर बरेचसे विद्यार्थी असं वाटत होतं की या भरतीमध्ये फक्त या 4 जिल्ह्यातलेच विद्यार्थी अर्ज भरू शकतात, असं नाही मित्रांनो। महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतो। तुमच्याकडे डोमेसिल असणे त्यासाठी गरजेचं राहणार आहे, ठीक आहे। तर लक्षात ठेवायचं, सध्या तुमच्याकडून रजिस्ट्रेशन करून घेतल्या जाणार आहे। तर जेव्हा जेव्हा ही मागणी करेल या 4 जिल्ह्यातले लोक, तेव्हा तुमची नियुक्ती त्या ठिकाणी केल्या जाणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला नोकरीसाठी पाठवल्या जाणार आहे।
ज्या विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी होणार आहे. तर ठीक आहे, तर ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर जाऊन तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन करू शकता. 28 मेची अंतिम तारीख आहे. तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.